मृत्यू 3 जण जखमी। सरकारने महिलांना दिलेल्या 10,000चा फायदा झाला। बिहारमधील एनडीएच्या विजयावर पवारांची प्रतिक्रिया। सत्ताधारी अधिकृतपणे पैसे वाटणं चिंताजनक असल्याचंही नमूद। पराभव स्वीकारता यायला हवा। शरद पवारांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर। चुका स्वीकारून आत्मपरीक्षणही करता यावं, फडणवीसांचा सल्ला। बिहार निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत हे सिद्ध करावं, आमदार प्रवीण दरेकरांचं विरोधकांना आव्हान। बिहार निवडणुकीनंतर भाजपात मोठे संघटनात्मक बदल। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता। राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात हालचाली वाढल्या। समितीचा सोमवारी अहवाल येण्याची शक्यता। समिती दस्त नोंदणी पातळीवर अनियमितता तपासणार। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून वडेट्टीवार आक्रमक। वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। बिहारनंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं। ठाकरेंच्या बॅनरला भाजपकडून प्रत्युत्तर। परिवाराचा नाही मुंबईचा सेवक, तोच नगरसेवक, भाजपची बॅनरबाजी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आरक्षण सोडतीवर तायवाडेंची नाराजी। ओबीसींवर अन्याय केल्याचा तायवाडेंचा दावा। आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। महाराष्ट्रात ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर। मुख्य आश्रयदाते म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख। अजित पवार अध्यक्ष तर मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष। वेळेत जागा वाटप झालं तर ठीक, ऐन वेळेला जागा वाटप करून उपयोग नाही। महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोळावर दानवेंची प्रतिक्रिया। पुण्यातील नवले पूल अपघातानंतर मंथन। मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। अपघातात 8 जणांचा झाला होता मृत्यू। अजित पवार गटाला अमरावतीत धक्का। राजेंद्र सिंग सोमवंशी, राजेश मंगलेकर कार्यकर्त्यांसह भाजपात। नवनीत राणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। जळगावच्या कांचननगरमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार। मूलभूत सुविधा नसल्यानं रहिवासी आक्रमक। नगरसेवकांना प्रचार न करू देण्याचाही इशारा। हॉटेल मालकाकडून कर्मचाऱ्याला नग्न करून मारहाण। माढा तालुक्याच्या टेंभुर्णीतील प्रसिद्ध हॉटेलमधील घटना। कर्मचाऱ्यांसमोर लोखंडी पाईपनं केली अमानुष मारहाण। सोलापुरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। आयटी इंजिनियर जुबेर हंगरकेकर अटकेत। अल-कायदा संबंधित साहित्य सापडलं। जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरात भीषण स्फोट। स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट दहशतवादी हल्ला नसल्याचं समोर। उठाबशा काढायला लावलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू। उठाबशा काढताना विद्यार्थिनीच्या पाठीला वेदना। वसईतल्या हनुमंत विद्या मंदिरातील धक्कादायक घटना। नाशिकमध्ये बिबट्याचा थरार, सीसीटीव्हीत कैद। शुक्रवारी 4 तास बिबट्यानं घातला होता धुमाकूळ। 9 जणांना केलं होतं जखमी। मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं। गेल्या 10 महिन्यात 899 शेतकरी आत्महत्या। कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकरी हतबल। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही। संभाजीनगर जिल्ह्यातील 2,82,000 शेतकरी मदतीपासून वंचित। नरवाडी शिवारात आढळला संशयास्पद मृतदेह। भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा। गंगापूरमधील घटना। मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट। सातारा महानगरपालिकेत निवडणुकीत अभिजित बिचुकलेची एंट्री। नगराध्यक्ष पदासाठी भरला उमेदवारी अर्ज। साताऱ्याला सितारा करणार असल्याचं दिलं आश्वासन। डोनाल्ड ट्रम्प भारताला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत। नवीन विधेयकामुळे भारतीयांची आणखीच कोंडी होण्याची शक्यता। बिहारमध्ये बाजी मारताच भाजपची मोठी कारवाई। माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांची पक्षविरोधी वक्तव्यांमुळे केली हकालपट्टी। कोलकाता टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी। दुसऱ्या दिवसाअखेर पाहुण्यांच्या 7 बादा 93 धावा। युवा वैभव सूर्यवंशीचा नवा रेकॉर्ड। दोहा येथील T20 सामन्यात युएई विरोधात अवघ्या 42 चेंडूत ठोकला 144 धावा।
आहे.